हॅलो. हा बाबा बोला. मी मस्त, तुम्ही कसे आहात? गुड. कोल्हापूर छान आहे. ऍक्च्युली कोल्हापुरापासून 20 किलोमीटर हवे आमचं गाव. हा आवडतंय, डोंट वरी. माणसं गोड तिथली आणि जेवण तिखट. ऍक्च्युली मी आता ड्राईव्ह करते, मला एका ठिकाणी पोहोचायचं. मी पोहोचले की फोन करू का? आत्ता थांबवलीये कार बाबा. आय नो द रूल्स. कम ऑन. मी पोहोचल्यावर फोन करते तुम्हाला. ओके ओके बाय. काय झालंय? काय नाही. काय कसं नाही? मगापासून बघायलोय आदनं मधनं हसते तुम्ही. सांगा की काय झालंय? अरे च आता मी हसायचं पण नाही का? अहो नाही, उलट तुम्ही काय हसत राहावं असंच वाटतंय मला. पण हसायचं कारण काय ते कळायला पाहिजे का नको मला? सांगा की काय झालंय? का? का म्हणजे आपल्यात काय बी लपवायचं नाही असं ठरलंय ना? मग ते तुम्हालाही लागू होतं. तुम्ही नाही का लपून छपून मैत्रीचं कॉन्ट्रॅक्ट केलं? नाही. अहो मी तुम्हाला दावा आलतो, पण तेव्हा तुम्ही अंगवाईला गेलता आणि मग वहिनी आल्या आणि उशीर बी झालता, म्हणून मग निघून गेलो. बरं बरं. अहो सांगा की का असं होता ते? अरे च अजून तुम्ही तिकडेच आहात? होय, सांगा मला तुम्ही का असं होता? काही नाही. ते सखीचं तोंड पोळलं ना मिरची खाल्ल्यामुळे, ते आठवून आला. अजिबात नाही. दुसऱ्याचं तोंड पडल्यावर हसण्यातलं अजिबात नाही सर तुम्ही. हे बघा, खरं खरं सांगा काय का असं होता ते? अरे बापरे, आता कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला जमल तसं सांगा. अहो सांगा की. हो हो ते सांगा की काय कारण आहे ते? आता सांगितलं ना. कवा? आता सांगितलं की. काय? जाऊबाई. हॅलो. हॅलो जाऊबाई. अहो कुठं आहे तुम्ही? हा मी रिक्षात होत. अहो काय हे जाऊबाई, तुम्ही बसलाय कोल्हापूर फिरत आणि बिचारा लाडू किती भुक्यावलाय माहिती का तुम्हाला? अहो मग गोदाकानं भरवायला सांगा की त्याला. अहो नाही ना व, तो काहीच खायला झालाय बघा, रुसून बसलाय. म्हणालाय रानादान माऊस पाहिजे मला. काय करायचं आता तुम्ही सांगा बरं. बरं, आम्ही वाटेतच होत, पोहोचतोच आहे. बघा बाई, घरच्या बारक्या पोराला असं उपाशी ठेवून तुम्ही फिरत बसलायसा, हे असं गायकवाड घराण्याला शोभून दिसतं काय? हो पोहोचतोच होत आम्ही. हा हा, या पटाक दिवशी ठेवतो फोन. हा हो ठेवा. काय झालंय? काही नाही, आपल्याला लवकर घरी जायला पाहिजे. लाडू काही खाईना झाला. हो दादा, जरा फास्टात घ्या की. हा चपरे पंक्चर आहे.
काय जमल काय? जमत नसेल तर हात लावू का? काय चाललंय रे? कामा नाही येत? निघायचं आपापल्या कामाला लागायचं, कळलं? राग बरा ना व. माझा राग अजून पाहिलाच नाहीयेस तू. ए असा सुका राग द्यायचा नाही हा? एक पडली ना की कळेल तुला. हात उचलायला अंगात ताकद लागते. हो दादा, जावा की. कशाला उगाच ताकद दावायला? बॉडीगार्ड ठेवलाय वाटतं. आता गप गुमान जाता का? तर येऊ एक रट्टा. अरे हा तरी इथलाच दिसतोय की. हे भावा तिने अपमान केलाय आपला. काहीतरी कारण असेल म्हणून अपमान केला असेल त्यांनी. ए ते आमचा मी बघून घेल काय तू सटक. ए निक. ए चल निक. निक. आओ उगाच वाद नको. दादा तुम्ही प्लीज शांतपणे निघून जायत. खुन्नस काय द्यायलाय हा? चल निक. चल निक. एक मिनिट. राणा बाजूला हो. बघूया काय करतायत हे. सखी तू मागे ये. राणाशी बघतील काय ते. चुकला तर वाट धावतो. पण चुकला तर वाट लावतो. कशाला उगाच मध्ये आलास रे तू? उगाच नको तो शहाणपणा. अगं सखी तुझ्या मदतीला आले ना ते. कशासाठी? मला कुठल्याही पुरुषाच्या मदतीची गरज नाहीये. माझी मी खंबीर आहे. मी तुला बीट केलं होतं, विसरलास तू? मला माहित आहे तुम्ही खंबीर आहात की. आणि तुम्ही बाई माणूस आहे म्हणून मदत नाही केली मी. अहो दोस्त आहे म्हणून केली. अहो तुम्ही मला मदत करणार, मी तुम्हाला करणार. रूल विसरलात का काय तुम्ही? बरं अहो आपण लगेच निघूया. लाडू उपाशी आहे तिकडे. चला. नाही थांबा. तुम्ही सखीची गाडी रिपेअर करा आणि मग घरी या. मी निघते पुढे. अहो, पण तुम्ही एकटे कसं जाणार? काळजी करू नका. हे सोडतील दादा मला. अहो पण हो नका काही काळजी करू. मी जाते. अहो दादा जरा सावकाश नाही काय? हो. अहो नीट जाऊ. हो नका काही हा. काळजी करू. जाते मी. जा तुम्ही. बाय. होय. द्या द्या इकडे.
हे उडायला लागेल. अशी कशी काय पंक्चर झाली? काय माहिती. पण तुमच्या ध्यानात आलं ना बा मी तुम्हाला मदत का केली ती? दोस्ती. एकदम बराबर. चला. नाही तूच चालव. का? मला कंटाळा आलाय. मित्र म्हणून मदत कर. आपल्यातली दोस्ती हळूहळू पक्की व्हायला लागली बघा. चांगलंय. फक्त दोस्तीच्या नादात कुस्तीवरचं लक्ष कमी करू नकोस म्हणजे झालं. कधीच नाही. चला. नंतर केलाय आता खरं. लाडू एकटाच बसलायस वय? हा तुझं रानादान माऊ अजून आलं नाहीत ना व. आणि तुला तर रुसायचं कसं ते बी माहित नाही. थांब आम्ही शिकवतो हा तुला रुसायचं कसं ते. हा ऐक. तर लाडू रुसायचं म्हणजे काय करायचं माहिती का? आपलं किचन आहे का नाही तिकडं जायचं आणि भांडी आहे की नाही तिथली सगळी ती हितली तिथं तिथली हिथं समधी अशी अस्ताव्यस्त फेकून द्यायची बघ. आणि मग वरती ठेवलेल्या बरण्यात की नाही त्याच्यामध्ये तुझ्या आवडीचा लाडू आहे तो लाडू आधी एक खाऊन टाकायचा आणि मग ती बरणी घ्यायची आणि अशी खळ्ळ करून पुडून टाकायची आणि मग नंतर माऊ रानादा आरडा वरडा करायचा. नुसता राडा घालून टाकायचा बघ घरात. खरं नाही. अरे नाही काय आता तुझ्या माऊने तुला रुसायचं कसं शिकवलं नाही म्हणायलास की नाही म्हणून आम्ही शिकवायलोय. तू विचार बरं पाहिजे तर चंदीला. काय ग चंदे? वय वय. अरे लाडू मी लहानपणी का नाही रुसले की दिसल त्याला दगड मारत सुटायचे. म्हणूनच तुझ्या घरच्यांनी तुला हिता आमच्या संगत पिटाळलं वय. तसं नाही होत आहे साहेब. ते समजा लहानपणी होतं. परताय साहेब लहान पोरांनी असंच रुसायचं असतं ना व. हे समजा आम्ही सांगतो तू. अरे वय खरं लाडू रुसायचं म्हणजे हे समजा करायला लागतंय बघ. इकडे हे बघ हे समजा तुला आम्ही शिकवतोय हे कोणाला बी सांगायचं नाही काय? नाही. हा पक्का? एकदम पक्का. आता कधी रुसणार सांग बरं? नाही असं रुसणार ना मी. दुसरं काय करायचं करू साला. अरे बाबा लहान पोरांनी असंच रुसायचं असतंय. मला नाही रुसायचं. अरे लाडू ऐक. अरे हे लाडू घेऊ तो पळवायलाच आहे. लाडू लाडू लाडू. अरे लाडू ए थांब 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 बाबा. अरे बाबा किती पळवायलायस. बरं आमच्याकडे का नाही एक आयडिया आहे. संदे हे बघ तू हे का नाही जेवायचंच नाही. जो माणूस रुसलेला असतोय का नाही तो जेवत नसतोय बघ खरं. पण मला भूक लागल्या मी जेवणार. मला भूक लागल्या. अरे लाडू आता हे बी नाही ते बी नाही मग तू कसं रुसणार बरं? हे बघ तू आहे का नाही रानादा आणि माऊ जवळ येत नाही तवर मी काही बी खाणार नाही असं सांगायचं. जर तू हे सांगितलं का नाही तर तू रुसायचं शिकला काय? हा हा कान इकडे दे. आणि हे समजा तुला आम्ही शिकवलंय असं कुणाला बी सांगायचं नाही. पक्का? एकदम पक्का. चंदे अगं काय हे फर्निचर बघ किती घाण झालंय. जा जरा फडक मार. जा जा जा. काम नको धाम नको नसतं नाटक. चल बाळा काहीतरी खाऊन घे. अरे शाळेतला आल्यापासून काय खाल्लाच नाहीस तू.
जोर राहणार आणि मावळत नाही तर मी खाणार नाही. का मी रुसलोय. मग रुसल्यावर खायचं नाही असं कोणी सांगितलं तुला? मी रुसलोय, मी खाणार नाही. आई ग बिचारा आमचा लाडू एवढं फुलासारखं पोर कोमेजून गेलं बघा. काय चाललंय हो सासूबाई हे? गोधक का अहो राणा भाऊजी आम जाऊबाईला कळत नाही काय? किती वेळ झाला आम्ही लाडूला समजून सांगायलोय खाऊन घे पण आमचं कायच ऐकणं झालंय हो त्यो. नाही नवरा बायकोला असती म्हणा हाऊस फिरायची पण पण लाडू उपाशी आहे त्याचं जास्ती वाईट वाटायलंय हो. फुलासारखं पोरग आमचं कोमेजून गेलं बघा. ह्यो उपाशी राहिलाय त्याचं जादा वाईट वाटायलंय हो आम्हाला. जरा 2 घास खाऊन घे की. हा आम्ही भरवतो पाहिजे तर. खाशील काय? नाही मी रुसलोय. अंजली अगं किती वेळ आणि राणा कुठं आहे? हे सखीला सोडायला गेलेत. तुम्हासनी सोडून काय आहे जाऊ बाई? तिची कार बंद पडली होती म्हणून ते दुरुस्त करून तिला सोडून येत आहेत. काय र देवा, कार तिची रुबाब तिचा आणि राणा भाऊजी नुसता हमालीला भय. जाऊ बाई हे समजा आपल्या गायकवाड घराण्याला काही शोभून दिसत नाही बघा. तिचं तिने बघून घेतलं असतं का नाही? कशाला पाठवलं बरं राणा भाऊजीसनी? मित्र मित्राला मदत करणार नाही तर मग कोण करणार? आता ही मैत्री अजून कुठवर जाणार आहे कुणास ठाऊक. मैत्री कुठेही जात नसते, ती कायम सोबत असते. म्हणजे तुम्हाला नाही समजणार, जाऊ द्या. गोदा का लाडूनी काही खाल्लंय का? लाडू काय झालं, खात का नाहीयेस? अगं मी बी मगाधरण त्याला खा खा म्हणत्या पर खाईनाच झालाय बघ. का? मी रुसलोय. अरे पण मी रुसायचं कसं हे शिकवलंच नाहीये तुला. मी शिकलो. कसं? बिचारा लाडू. ए लाडू आता माऊ आल्या ना बा, जरा 2 घास खाऊन घे की आता तर. हा मी रुसलोय, मी खाणार नाही. बघितलं? बरं ठीक आहे, मी तुझा रुसवा घालवते. येताना रस्त्यात एक भारी गंमत झाली, ती सांगते मी तुला. काय? आता तुझा रुसवा गेला तरच सांगणार मी. गेला रुसवा. चल मग, चल चल चल. आल्या? अंजली मी घेऊन येते वर खायचं. हो. ताईसाहेब, तुम्ही एवढी जीवतोड मेहनत करून त्या लाडूला रुसाय शिकवलं, तर त्या मास्तरनी ना एका फटक्यात त्याचा रुसवा घालवला बघ. त्यो एक बैल आणि आता हा दुसरा बैल. ही मास्तरीन जरा काही गोड बोलली का नाही की दोघांनी बी पागळून माना हलवल्या म्हणूनच समजा. पण एक दिस आमचा बी येईल